विलापगीताचे पुस्तक जुन्या करारातील हे एक अद्वितीय पुस्तक आहे, ज्यात एका निनावी लेखकाच्या 5 कविता आहेत, जो यरुशलेमच्या बॅबिलोनी वेढ्यामधून वाचला आणि आता त्यानंतर झालेल्या विनाशावर आणि बंदिवासावर पुन्हा मनन करत आहे. दुसरे राजेच्या पुस्तकातील संपूर्ण कथा लक्षात ठेवा. यरुशलेमचं पतन आणि बंदिवास ही इस्रायलच्या इतिहासातली सगळ्यात भयंकर आपत्ती होती. तर लक्षात ठेवा, देवानं अब्राहामला देशाचं अभिवचन दिलं होतं. यरुशलेमला इस्रायलची राजधानी बनवण्यासाठी त्यानं दावीदला विजय दिला होता आणि दावीदपासून राजांचा शाही वंश आला. देवाची उपस्थिती मंदिरात होती आणि तिथंच याजकांनी इस्रायलच्या उपासनेचे विधी पाळले आणि या सर्व इतिहासाच्या 500 वर्षानंतर इसवी पूर्व 587च्या उन्हाळ्यात हे नगर बॅबिलॉन साम्राज्यानं काबीज केलं. हे सगळं नष्ट झालं आणि गेलं आणि म्हणून विलापगीत पुस्तक हे विनाश झाल्यानंतर इस्रायली लोकांच्या वेदना आणि गोंधळाचं स्मारक आहे. आता इथं आढळणाऱ्या विलाप कविता पवित्र शास्त्रामध्ये अद्वितीय नाहीत. स्तोत्राच्या पुस्तकात बऱ्यापैकी आढळतात आणि विलापाच्या कविता पवित्र शास्त्रामधील अनेक गोष्टी करतात. त्या निषेधाचा एक प्रकार आहेत. या जगात सहन केल्या जाऊ नयेत अशा भयंकर गोष्टींकडे देवाचं लक्ष, प्रत्येकाचं लक्ष वेधण्याचा हा एक मार्ग आहे. त्या भावनांना हाताळण्याचा एक मार्ग आहे. या कवितांमध्ये देवाचे लोक लोकांच्या पाप आणि स्वार्थामुळे झालेल्या नाशाप्रती त्यांचा राग आणि निराशा व्यक्त करतात आणि या कविता गोंधळाला आवाज देण्याचं ठिकाण आहेत. दुःख सहन आपल्याला देवाच्या चारित्र्याबद्दल आणि अभिवचनांविषयी प्रश्न विचारायला प्रवृत्त करते आणि पवित्र शास्त्रामध्ये यापैकी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात नाही, तर प्रत्यक्षात त्याच्या उलट आहे. विलापांच्या या कविता मानवी दुःखाला पवित्र सन्मान देतात आणि म्हणून देवाला उद्देशून असलेले हे मानवी दुःखाचे शब्द आता त्याच्या लोकांसाठी देवाच्या शब्दाचा भाग बनले आहेत. या 5 कवितांची रचना अतिशय हेतुपुरस्सर आहे. हा पुस्तकाच्या संदेशाचा भाग आहे. अध्याय 1 ते 4 पर्यंतच्या भागाला परिवर्णी काव्य असं म्हणतात, म्हणजे वर्णमाला कविता. प्रत्येक काव्यात्मक वचनाची सुरुवात इब्री वर्णमालेतील एका नवीन मुळाक्षरानं होते, जी 22 मुळाक्षरांची बनलेली आहे. आता ही अतिशय सुव्यवस्थित आणि रेषीय रचना वेदनांची विकृती आणि या कवितांमध्ये असलेल्या दुःखाच्या गोंधळाच्या अगदी विरुद्ध आहे. जणू काय इस्रायलच्या दुःखाचा अ ते ज्ञ पर्यंतचा शोध घेतला गेला आहे आणि जे सांगता न येण्यासारखं आहे त्या गोष्टीला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अध्याय 1 आणि 2 मध्ये प्रत्येक मुळाक्षराचं एक वचन आहे, जे त्यांना खरोखर एकसारखी रचना देते, परंतु विषय खूप भिन्न आहेत. अध्याय 1 सियोन नावाच्या महिला व्यक्तीच्या दुःख आणि लज्जा यावर केंद्रित आहे. कवी यरुशलेम शहराला विधवा म्हणून चित्रित करतो, जिला सियोन कन्या असं देखील म्हटलं जातं आणि ती एकटीच आहे. तिचा प्रियजनांपासून विरह झालेला आहे, उद्ध्वस्त आहे, तिचं सांत्वन करायला कोणी येत नाही. हे एक सामर्थ्यशाली असं रूपक आहे. आणि मग सियोन बोलते, तिने परमेश्वराला तिच्या नशिबाकडे लक्ष देण्याची विनंती केली आणि या प्रतिमेद्वारे कवी दाखवत आहे की शहराच्या विनाशानं इस्रायली लोकांवर असा एक मानसिक आघात केला आहे, जो केवळ अंत्यसंस्काराचा अनुभव आणि प्रिय व्यक्तीचा मृत्यू म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. अध्याय 2 यरुशलेमच्या पतनावर लक्ष केंद्रित करतो, जो इस्रायलच्या पापाचा परिणाम होता आणि देवाचा क्रोध याद्वारे घडवला गेला आणि हा शब्द या कवितेतील एक प्रमुख शब्द आहे. आता हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की पवित्र शास्त्रामध्ये देवाचा क्रोध उत्स्फूर्त, भडकणारा राग नाही. पवित्र शास्त्रामधील कवी आणि संदेष्टे हा शब्द देवाच्या न्यायाबद्दल बोलण्यासाठी वापरतात. इस्रायलनं देवाशी एक करार केला होता आणि शतकानुशतके ते इतर देवांची पूजा करून, अन्याय करत, गरिबांवर अत्याचार करून त्याचं उल्लंघन करत आले होते आणि म्हणून होय, देव मंद क्रोध आहे, परंतु शेवटी तो मानवी वाईटावर क्रोधित होतो आणि तो त्याचा न्याय, क्रोध आणि शिक्षेच्या स्वरूपात आणतो. यरुशलेमच्या बाबतीत ही शिक्षा बॅबिलॉनला येऊन नगर जिंकण्याची परवानगी देण्यात होती आणि म्हणून ही कविता कबूल करत आहे की देवाचा क्रोध न्याय्य आहे. पण हे कवीला शोक करण्यापासून आणि देवाला पुन्हा एकदा करुणा दाखवण्यास सांगण्यापासून रोखत नाही. अध्याय 3 मध्ये प्रत्येक अक्षरावर 3 वचनं ठेवून या रचनेचा नमुना मोडला जातो, म्हणून ती पुस्तकातील सगळ्यात लांब कविता आहे.
आणि हा आवाज एका एकाकी माणसाचा आहे, जो संपूर्ण लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या दुःख सहनातून आणि वेदनेतून बोलतो. आणि लक्षवेधक गोष्ट म्हणजे हा अध्याय जुन्या कराराच्या इतर भागांमधून घेतलेल्या भाषेनं परिपूर्ण आहे. इयोबाच्या विलापातून आणि इतर महत्वाच्या विलाप स्तोत्रांमधून आणि अगदी यशयामधील दुःख सहन करणाऱ्या सेवक कवितांमधून. आणि कवी त्याच्या कष्टाला देवाच्या न्यायाचं रूप म्हणून पाहतो, जसं अध्याय 2 मध्ये सांगितलंय. पण विरोधाभास म्हणजे हेच कवीला आशा देते आणि ते त्याला संपूर्ण पुस्तकातील एकमेव आशादायक शब्द लिहायला प्रवृत्त करते. आम्ही भस्म झालो नाही, हा परमेश्वराचा कराराप्रती विश्वासूपणा होय. कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. देवा, तुझं विश्वासूपण किती थोर आहे. परमेश्वर माझा वतनभाग आहे, असं माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. कवी कारण सांगतो, जर देव मानवी वाईटावर न्याय मिळवून देण्याविषयी इतका दृढ असेल, तर तो वाईट गोष्टीला अंतिम शब्द मिळवून न देण्याच्या त्याच्या कराराच्या वचनाप्रती देखील तितकाच दृढ राहील. आणि म्हणून या कवीसाठी देवाचा न्याय भविष्यासाठी आशेचे बीज आहे. अध्याय 4 पुन्हा अध्याय 1 आणि 2 सारख्याच वर्णमाला रचनेकडे जातो आणि ते यरुशलेममधील 2 वर्षांच्या वेढ्याचे एक ज्वलंत आणि क्लेशदायक चित्रण आहे. आणि पूर्वीच्या यरुशलेममध्ये गोष्टी कशा होत्या आणि वेढा घालण्यात आल्यानंतर ते किती भयंकर बनलं, याच्यातील विरोधाभास तो प्रकट करतो. मुलं रस्त्यावर हसायची आणि खेळायची, पण आता ते अन्नासाठी भीक मागतात. श्रीमंत लोक भव्य जेवण घेत होते आणि आता ते घाणीत जे मिळेल ते खातात. आणि राजेशाही पुढारी वैभवानं परिपूर्ण असायचे, परंतु आता ते भुकेले आणि गलिच्छ आणि ओळखण्यायोग्य नाहीत. आणि दाविदाच्या वंशातील अभिषिक्त राजा पकडला गेला आणि ओढून नेण्यात आला. तर कवितेचं सामर्थ्य या विरोधाभासांच्या धक्क्यातून येतं आणि इस्रायलनं स्वतःवर आणलेल्या दुःख सहनाची खोली ते शोधत आहे. आता अंतिम कविता अद्वितीय आहे, कारण ती रचनेचा नमुना मोडते. त्याची लांबी ही इतर सर्व वर्णमाला कवितांइतकीच आहे, परंतु वर्णमालेचा क्रम निघून गेलाय. जणू काय कवी आता नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्याच्या दुःखाचा पुन्हा गोंधळामध्ये विस्फोट झाला आहे. ही कविता देवाच्या दयेसाठी एक सामुदायिक प्रार्थना आहे. इस्रायल देवाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या दुःख सहनाकडे दुर्लक्ष करू नये किंवा त्यांचा त्याग करू नये. आणि कविता शहराच्या नाशामुळे उद्ध्वस्त झालेल्या विविध प्रकारच्या लोकांची एक मोठी यादी देते. ते देवाला विनंती करतात की त्यांनी या लोकांना विसरू नये आणि ते इतरांच्या वतीने शोक करतात, त्यांच्या वेदनांना आवाज देतात. शांतपणे दुःख सहन करणं हा या पुस्तकातला सद्गुण नाही. देवाच्या लोकांना त्यांच्या भावनांना नाकारण्यास सांगितलं जात नाही, तर त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि ते सर्व देवापुढे ओतण्यासाठी सांगितलं जातं. पुस्तक एका विरोधाभासानं संपतं. कवी कबूल करतो की देव हा जगाचा अनंतकालीन राजा आहे, परंतु इस्रायलच्या परिस्थितीमुळे त्यांना असं वाटतं की देव कोठेही सापडत नाही. आणि म्हणून पुस्तकाचे अंतिम शब्द हा तणाव पूर्णपणे सोडवत नाहीत. ते विचारतात, तू आम्हाला सर्वस्वी टाकून दिलं आहेस. आणि पुस्तक संपतं. कवी आपल्या स्वतःच्याच वेदना आणि दुःखाच्या अनुभवांप्रमाणे छान व्यवस्थित निष्कर्ष देत नाही. पवित्र शास्त्राची कथा इथेच संपत नाही, परंतु हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आपल्याला दाखवतं की दुःख आणि प्रार्थना या गोष्टी तुटलेल्या जगात देवाच्या लोकांच्या विश्वासाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि विलापगीताचं पुस्तक याच विषयी आहे.